बदल जाई राधे तकदीर बदल जाई सच में तकदीर बदल जाई। आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी आपल्या धर्माची संस्कृती दादा। म्हणून सगळ्या तरुण भावांना रिक्वेस्ट असेल, तुम्ही जितू मामांवर म्हणा, भाऊंवर म्हणा की रविकिरण महाराजांवर म्हणा, जर तुम्ही प्रेमापोटी आला असाल तर मला 2 तास बोलू द्या, तुम्ही कोणीच बोलू नका। कारण मला ना बिनकाम न बोला ना बोलता रागेस, बरोबर आहे ना दादासाहेब? बोला ना असं ना आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे, बिनकाम ना तक येडाच नाही मायक बोला ना एक कॉन भेटणार तरच बोलत बाबा मी। विठ्ठल 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 एका ठिकाणी भगवंताशी नारद महर्षींनी संवाद साधलेला देवासोबत। देवाला विचारलं, देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल, तुमचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही कुठे भेटणार आहे का? कारण तुम्हाला जर हक्क मारायचं म्हणलं तर तुम्ही एका नावाने येणार नाही, एक नाव नाही तुम्हाला। मग एक गुजरातीमध्ये भजन आहे, हरी तारू हरी तारू नामचे हजार, नामचे हजार कहा नाम लिखवे कंकोत्री, प्रभु तारू नामचे हजार, नामचे हजार कहा नाम लिखवे कंकोत्री। तुझे हजारो नाव आहेत, त्याच्यातले काही नाव श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगतव्यापक जनार्दना आनंदगना विनाशा सकळ देवादी देवा कृपाळीवाजी केशव आनंद महानुभव सदाशिव सज्जरूपा, इतकी सगळी नाव आहेत का? मग तुला हाक मारायचं पण एवढं सोपं नाही या। मग देवा तुझी भेट पण घ्यायची आणि सहज भेटले पाहिजे तुम्ही, मग कुठं भेटणार आहे का? देवानं सांगितलं, मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज। मग जिथं भगवंताचं गुणगान चालते तिथं भगवंताची हजेरी असते। मग फॉर एक्झाम्पल लंगाण्यामध्ये कीर्तन आहे, जर लंगाण्यामध्ये कीर्तन आहे म्हणजे भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी नक्कीच आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग पंढरपुराचा मालक जर लंगानामयीच नाही हजेरी लावस होईल, पंढरपूरना मालक जर लंगानामयीच नाही हजेरी लायरा ना कीर्तन मग आपला गाव मनगाव मग आपली कानबाई येत नशील का? कारण मी कान्हा देशाचा पुत्र आहे म्हणून मला माझ्या कान्हा देशाचा स्वाभिमान आहे। आणि कानबाई माता मला सांगा ना आवडस, त्यानं कारण असं आहे, कानबाई माता गावमा 3 वर्ष मग एकच जावेस बाबा कानबाई माता, बरोबर आहे ना? 3 वर्षानंतर एकच दिन येस, एकच रातना मुक्काम रास। कितला रातना? 1 रातना मुक्काम रास, पण अख्खा गावमा गाजा वाजा। हो आंडेर बेटी जवाई बिवाई नात्रे नोत्रे वट्टा गोया करले तर फार कधी होता होता सुद्धा वाची दास, खरं आहे का नाही? 1 रातना मुक्काम पण अख्खा गावमा गाजा वाजा रास। हो आणि बरं का बहिणी हो, आज ना कीर्तनकार म्हणीस नाही ऐकणं नाही शे तुमले, आज ना कीर्तनकार नाही, आज ना तुमना भाऊ शे तुमना पोरे असं समजे ना ऐक जर। हो लगीन व्हानंतर बाईनी सुद्धा आहे ना संसार जर सुख ना होई ना तिने माहेर मा 1 रातना मुक्काम करायला पाहिजे। थोडा काही वैसले रागी मरी जायचो आमनास किडा पाडरा ना यांचाच प्याना असो या। हा संसारात जर काही संकट आहे, काहीतरी जीवनात काही दुःख असेल आणि काही अडचणमुळे नवरा बेवडा आहे व काहीतरी अडचण आहे, मनीषण राहसोय बिचारी माऊली ते बरोबर आहे, मग तिचा मायबाप शिवाय कोण आहे? मग ती राहायला पाहिजे, भाऊ शिवाय कोण राहायला पाहिजे, बरोबर आहे? पण नवरा सुखमाटी राहणार सासू सासरा चांगला आहेत, काही बाईसले 2 भांडाल बायाला आहेत, आता माहेर मावण्यात त्या नवराला फोन करते नाही म्हणा असा जीव करा ना 2-4 दिन राही जाऊ का तर ती शिलगी जाय। कानबाई सारखं येऊ एकच रातना मुक्काम पण अख्खा गाव मा गाजा वाजा, बरोबर आहे का नाही? हो हो आणि तसंच अंडीर बेटीनी एकच रातना मुक्काम करू माहेर मा, रातभर येणारी पूर्ण इथलं वजन रासना काका बाबा वारे जितील बाला वारे बहीण कोणता करे दका रे कितला गाजा वाजा रास। हो आणि बाकीने बाया इथल्या निता ते निघत राहते गरमा भाऊ जाई चालता चालता लात मार देस हाया माहित आहे पाय लाग घ्या माहित तुमले पाय नाही लाग गया तू चांगला गोमाल दिना ना पाय कस काय लाग गया। रात्रीचा मुक्काम असावा कानबाई मातेसारखा, आणि जी आई एवढ्या नियमात वागली माहेरी येत असेल रात्रीचा मुक्काम करत असेल, मला खात्री आहे माझ्या कान्हा देशाची श्रीमंती म्हणजे माझी कान्होबाई माता माझ्या कीर्तनामध्ये आलीच असेल। आणि जर कान्होबाई माता आली आहे तर मी खानदेशाचा म्हणजे खरा शब्द कान्हा देश आहे, मी कान्हा देशाचा मुलगा असल्यामुळे मला कानबाई मातेचं आल्याच्या नंतर तिचं स्वागत करायला पाहिजे असं मला वाटतं। म्हणून अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूया। अरे बाई तुम्ही कुंकू घ्या अरस के लिए बसून घ्या, अरे बाई तुम्ही कुंकू घ्या अरस के लिए बसून घ्या। हो माय खेळत आली आईला पचाल खेळू द्या, आई खेळत आली आईला पचाल खेळू द्या, आई खेळत आली अरे बाई तुम्ही कुंकू घ्या अरस के लिए बसून घ्या, अरे बाई तुम्ही कुंकू घ्या अरस के लिए बसून घ्या।
प्राप्ती उपाय साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसे याची शरण जावे शक्ती जीवे नवांची प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्याकडे असताना शोभणारी तुकोबाराय महाराज. आणि हो, तुकोबाराय महाराज यांचा चार तरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल अभंगाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्यतन पावन झालेली आपली लंगाणे नगरी आणि लंगाणे नगरीमध्ये कार्यक्रम केम निमित्ताने सगळ्यांचे लाडके असणारे, सगळ्यांचे जिव्हाळ्यातले व्यक्ती म्हणजे आपल्या परिसराची श्रीमंती, आपल्या परिसराचं नाव आमदार श्री जयकुमार भाऊ रावल यांचा 16 तारखेला वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने हातचा हा कीर्तनाचा योग आहे. खरं तर जसं आम्ही कीर्तनातून मागणीचा अभंग घेतल्याच्या नंतर सांगतो की भैया मागणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि देणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार असावा, त्या युक्तीप्रमाणे वाढदिवस आहे आमदारांचा आणि आयोजक आहेत सगळ्यांचे परिचयाचे असणारे आमचे जितू मामा. कुठे गेले? वा वा, आमचे जितू मामांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. खरं तर महाराज लंगाण्यामध्ये कीर्तन करणं माझ्यासाठी जरा विशेषच होतं. त्याचं कारण असं आहे, या गावामध्ये मी लहानपणापासून भजनाला येते, जीवन आम्ही सोबतच. या गावाचे भजनी मंडळ सगळे ओळखतात मला. पण विषय असा आहे की बऱ्याच वर्षानंतर मी या गावात येतोय कीर्तनासाठी. अगोदर भजनाला भारुडांना मी यायचो. हो, मग परिसरात मी जरा कार्यक्रम घेतच नाही बाबा. कसं आहे ना, आंगे पांगे उलगी जायला थोडं दूर लय जाऊ तर डोरे दट करलंय. मग थोडं दूर लय कळायला मी म्हणा डोरे हा 8-4 दिन मग थैली बरणी का घरणी घेऊ. पण कसं आहे ना, मला ज्यांनी तारीख दिली ते आमचे रावसाहेब दादासाहेब. त्यांना मी तुमच्या परिचयासाठी मी रावसाहेब म्हणलो, पण माझं स्वप्न असं आहे त्यांना पण मी सरपंचच म्हणतो. ते माझ्या नजरेत सरपंचच आहेत आणि मला बघायचं आहे त्यांना पण. खरं तर तुम्ही लोक राजकारणामध्ये असून सुद्धा जर परमार्थामध्ये तुम्ही सामील होत असाल तर मला या गोष्टीचा सार्थ स्वाभिमान आहे, अभिमान आहे. हे जे व्यासपीठ आहे हे कोणाचीही स्तुती करण्यासाठी नाही आहे. चुकीच्या व्यक्तींची स्तुती अजिबात इथं होत नाही, पण खऱ्याची स्तुती झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं पण खरं आहे. कारण आमच्या संतांची शिकवण आहे, परमार्थामधनं काही काही पॉइंट मी नोट करतो. कृष्ण भगवंत रथ हाकत होते, अर्जुन रथावर बसलेला आणि कर्णानं जसा का बाण सोडला तसा अर्जुनाच्या रथाचं चाकच हाणून पाडलं. अर्जुनाच्या रथाचं चाक हाणून पाडल्याच्या नंतर भगवंताच्या मुखातून वाक्य निघालं, वाह मर्दा काय योगदाय म्हणले. कर्णाची बडाई. अर्जुनानं देवाकडे बघितलं, म्हणले देवा तू माझ्या रथाचा सारथी असल्यावर दुश्मनाची बडाई मारतोय, तुला कळतंय का? देवानं सांगितलं तो जरी दुश्मन आहे पण खरं असेल तर खऱ्याची स्तुती झाली पाहिजे. म्हणे कसं? अरे मी स्वतः जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तुझ्या रथावर बसला असताना तुझ्या रथाचं चाकच हाणून पाडलं, मग योद्धा कमी आहे का? बरोबर आहे की नाही? जर दुश्मन आहे पर कर्तबदारी जर खरी असेल तर खऱ्याची स्तुती झाली पाहिजे आणि खऱ्याची स्तुती करायचं हे व्यासपीठ आहे. विठ्ठल सांगणारच आहे मी पुढे. जितू मामांना आता विषय असा झालेला आहे ना, एखाद्यांचं नाव असतं नानभाऊ, तात्याभाऊ, आप्पाजी भाऊ, नाही का, असे टोपण नाव असतात. पण आमच्या जितू दादा साहेबांना सगळे जितू मामा म्हणूनच ओळखतात. कारण मला ज्यांनी पण फोन केले परिसरातून, बाबा तुम्ही कीर्तनाला जातायत लंगाण्याला? हो हा, ते जितू मामांकडे जात आहेत का? मग मी देखील होतं नाही पण नाव ऐकलं होतं. म्हणतं जितू मामा बराच धोतरवाला होते म्हणतो. मी आठवून तो माल वाटणं मनी बी जिराय राहणार जितू मामा ते म्हणतो. आता मामा ज्या अर्थी म्हणतात म्हणल्यावर म्हातारा व्यक्ती असेल, पण मग तुम्हाला सांगू का, मामा कोणाला म्हणतात माहितीये का? आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माय. बरोबर आहे ना? हिंदीला मायमध्ये मा म्हणतात. बरोबर आहे ना? भूतलावर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती माय आहे, तिला हिंदीमध्ये मा म्हणतात फक्त एका शब्दात. पण ज्याला मा म्हणतात म्हणजे मायचं डबल प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मामा. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनासाठी उपस्थित आमच्या महाराज मंडळी, खरं तर मला या मंडळींना बघूनच इतका आनंद होतोय, इतका आनंद होतोय ना महाराज. मज या जातीचे मज भेटू कोणी, नाही का? हो, आमची सचिन बाबा असतील, सचिन बाबांचे सगळे विद्यार्थी असतील. खरं तर मला सचिन बाबांबद्दल सांगायला आवडतं. मी पूर्ण कीर्तनात जर विषय आला ना बाबा, तुम्ही नसल्यावर पण विषय घेतो, तुम्हाला महाराज लोक सांगत असतील. सचिन बाबांची एक खासियत आहे, यांच्या मतलब संस्थेमध्ये विद्यार्थी शिकवतात बाबा, विद्यार्थी घडवतात. किती विद्यार्थी आहेत बाबा आता आपल्याकडे? 125 ते 150 विद्यार्थी आहेत. कितला? 125 ते 150. 125 पोरं समावणं
तिथलं काही विशेष नाही वा. बाकी ना तिथलं बरं. हा तो आता पोपट आता 1,400 पोरांना शिकवताय महाराज. मला तेही उदाहरण द्यायला आवडेल तुम्हाला. आपला घर ना 2च पोरे राहतात. दिवाळी सुट्टी माझी एकली माहेर वाटलाय देस मन बाई. 2च समा वावतात नाही. आपला स्वतःना बी आपला काही समा वावतात नाही. दुसऱ्यांना 1,400 पोरे आपला समजून वाजी राहणार महाराज. कधी कधी ना आपल्याला आहे ना काही गोष्टी सहज वाटतात पण कधी व्यवस्थित बारकाईने विचार केला ना बारीक बारीक गोष्टींचा तर कळतं. पण ज्याला जाड मोठं वागान सवय त्याला काही फरक पडत नाही. ज्याला अंतकरण आहे का तो विचार करस. बरोबर आहे की नाही. एखादा सहज बोली निघा काय रे बाई कथा फिरायला रे. एखादा व्यवस्थित काय हो कथा होता तू तेच विचार नाही फक्त फरक आहे. जसं एसटीमा चढा टाइमले एखादी बाई जागा देत नाही मनीषीने एखादा माणूस सांगस मावशी थोडं बसायला जागा द्या ना. कितलं व्यवस्थित आहे. मावशी म्हणजे आपली मायनी बहीण. बरोबर आहे ना. बघा बरं मला चुकीनं बोलणं नाही फक्त तुमले पटार दे नाही बोला ना कितला फरक पडस. तिला जर सांगा मावशी थोडी जागा दे सहज थोडी जागा भेटेल. मावशी मनीषी जर सांग आता मावशीच लागेल नाताले फक्त भाषा पलटाय टाका नाही मन बापने साली थोडी बसायला जागा दे. कसं वाटणार नातं ते त्याची मावशी बनाई म्हणजे बापने साली जुनी ना. फक्त बोलानी पद्धत पाहिजे. हो आणि आपला बोलण्यात जर तोल गेला ना आता एखाद्याने जर म्हणत काय रे महाराज कथा फिरायणार आहे आमले काही नाही आम्ही नाही घेत असोत पण मग विचार करणारा माणूस विचार असा करस प्रोजेक्ट जर इथला खराब आहे ते कंपनी कितली खराब होईल. म्हणून आपण तारतम्य राखूनच बोललं पाहिजे. विठ्ठल आणि माय बेस्ट गायनाचार्य म्हणजे आमचे गोकुळाबा महाराज. लंगाण्यामध्ये आबासाहेब आलेत अगोदर आले असतील मला माहित नाही पण आबासाहेब आले याच्यापेक्षा अजून मोठा आनंद कोणताच नाही. या माणूससाठी सप्ताह ठरेल तारखा सुद्धा कॅन्सल होई जाते. 2 महिना लेट करू पण आबा पाहिजे गायनले. हे आम्ही अनुभवलंय बरं का. पण ते त्यांसाठी मग त्यांना मना केला पाहिजे. सगळे गुणवान मंडळी आहेत तिथं आलेले आमचे गुरुजी आमचे बाबा शंकर बाबा शांताराम गुरुजी आमचे बाबा शशिकांत बाबा. खरं तर हे महात्मा आपल्या गावाला आलेत. आपल्या गावाच्या पावन धरणीला त्यांनी स्पर्श केलेला आहे पायाचा. म्हणजे खरं तर असे लोक सहज येत नाही. सहज येतच नाही आणि जर सहजी घ्या ते त्याचं महत्व आपले कळत नाही. बरोबर आहे की नाही. सहजासहजी जर भेटलं ना त्याचं व्हॅल्यू कळत नाही. रस्ता तरी चालता जर कधी पॉकेट सापडी घे त्यामुळे जर 10,000 सापडी घ्या तुम्ही काही विचार करता 10 टाकीन 20 बँक मध्ये देऊ असा विचार करता का. ऐश करतो रे 10 महिने 3 बी घ्या तरी 7 राहतील फुकट नाहीतच. बरोबर आहे का नाही. म्हणजे फुकट भेटेल वस्तूनी किंमत नाही. जवळ आपण दिनभर घसोळ दिनभर काम करू तवय 500 भेटत. मग पोऱ्या रडत पप्पा वेपर टाय का बट्टय 8 काम काढलं जायला रे. 5 रुपये कोटना पोऱ्याला देवाला कटाया करत पण 10 जर भेटेल राहणार ना 3,000 उलगावाला आई करत नाही. म्हणून सांगतो सहज भेटल्याच्या नंतर कळत नाही पण ज्यांना कळलं त्यांना अर्थ कळेल की हे लोक एवढे सहज येणारे नाहीयेत. हो हे आलेत म्हणजे आपलं काहीतरी पुण्य फळाला आलं म्हणून हे महात्म्यांचं दर्शन झालं. आज माझाही दिवस सफल झाला बाबा. मी लई नर्वस होतो नाराज होतो. सगळे महाराज मंडळी आले आणि तुम्ही आल्याच्या नंतर आता मला म्हणाल चाली रवी किरण महाराज नगर पावन वै घेऊ असं. विठ्ठल विठ्ठल